सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। सदरील व्हिडिओ NTS, NEMMS, शिष्यवृत्ती परीक्षा, MTS तसेच नवोदय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 30 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31 पासून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम या समसंबंध या घटकावरचे या अगोदरचे जर व्हिडिओज आपण या ठिकाणी पाहिलेले असतील तर हे व्हिडिओज आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाहणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतरच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा आहे। तर पाहूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31। प्रश्न क्रमांक 31 मध्ये काय दिलेलं आहे पहा। 94 जसे 6 तसे या ठिकाणी 28 जसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाहत असताना पहा, या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 94 व 6, 94 अधिक 6 बरोबर 100, म्हणजे 100 ही जी संख्या आहे 94 अधिक 6 बरोबर 100 आणि हे जी 100 ही जी संख्या आहे ही 100 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे। पहा 100 ही जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे। त्याच पद्धतीनं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 28 ही संख्या दिलेली आहे। तर 28 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळेल हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल। तर 28 मध्ये आपल्याला या ठिकाणी जर 8 मिळवलं पहा, 28 अधिक 8 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 36 आणि 36 ही जी संख्या आहे ही 36 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, बरोबर आहे। म्हणजे 94 अधिक 6 बरोबर 100, 100 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। त्याच पद्धतीनं पहा 28 अधिक 8 बरोबर 36 आणि ही 36 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे। म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार आहे 28 जसे प्रश्नचिन्ह म्हणजे 28 जसे प्रश्नचिन्ह मध्ये उत्तर आपलं या ठिकाणी 8 असणार आहे। तर दिलेल्या पर्यायांमध्ये पहा, या ठिकाणी पहिला जो काही पर्याय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 8 ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही वेळेस आपण एखादा कोणताही प्रश्न आपल्या तर्कनुसार आपल्या अनुमानानुसार ज्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधतो तेच उत्तर आपण काय सांगितलेलं आहे की अशाच पद्धतीचा तर्क प्रत्येक प्रश्नामध्ये असेलच असं नाही आणि ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी तर्क लावतोय तोच तर्क तुम्हीही लावताल असं असणार नाही। फक्त आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की काही प्रश्नांमध्ये जे काही आपण तर्क लावतो हा तर्क वेगवेगळ्या पद्धतीचा असणार आहे। कसा असणार आहे? वेगवेगळ्या पद्धतीचा तर्क आपण या ठिकाणी असणार आहे। तर काही प्रश्नांचं उत्तर हे वेगळं सुद्धा असू शकतं, ओके, किंवा आपण वेगळ्या पद्धतीचा तर्क करून हेच उत्तर सुद्धा आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे। तर आपण कमेंट करून सांगायचं आहे की आपण हे जे काही प्रश्न आहे तो आणखीन वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने याचं उत्तर आणखीन येऊ शकतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, ओके। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे पहा ते आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 8 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे, ओके। यानंतर आता आपण पुढील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। पहा प्रश्न क्रमांक 32। प्रश्न क्रमांक 32 मध्ये काय दिलेलं आहे पहा, 12 जसे 27, 12 जसे 27 तसे 17 जसे प्रश्नचिन्ह, 17 जसे प्रश्नचिन्ह, ओके। तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल पहा, 12 जसे 27 म्हणजे या ठिकाणी
एक या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल पहा की 12 ही जी संख्या आहे, 12 ही संख्या म्हणजे 4 या संख्येचा वर्ग, 4 या संख्येचा वर्ग 16 येतो आणि 16 या संख्येतून तीच संख्या वजा करायची, म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या वजा, म्हणजे 16 वजा 4 जर केलं तर उत्तर 12 येणार आहे. म्हणजे ही 12 ही संख्या कशी केलेली आहे की त्या संख्येचा वर्ग, त्या संख्ये म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलेला आहे तीच संख्या वजा केलं तर 12 ही संख्या येते. आणि 27 जर पाहिलं तर हे 3 या संख्येचा घन 27 येतो, 3 या संख्येचा घन 27 येतो. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा 17 ही संख्या दिलेली आहे, म्हणजे तिसरं जे पद आहे ती 17 ही संख्या दिलेली आहे. मग आता या 17 या संख्येचा जर विचार केला आपण तर अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा वर्ग करून तीच संख्या वजा केल्यानंतर उत्तर हे 17 येणार आहे. तर यामध्ये 5 एक संख्या आहे, 5 चा वर्ग 25 आणि 25 मधनं तर ते 17 येणार नाहीये. ओके, 6 चा वर्ग 36 मधून 6 गेले 30, म्हणजे आपण जो काही या ठिकाणी तर्क केलेला होता तो तर्क या ठिकाणी येणार नाही. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी हे जर आलं असतं तर आपल्याला म्हणजे पुढच्या पद्धतीनं म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पूर्ण घन संख्या असलेली संख्या आपल्याला या ठिकाणी शोधावी लागली असती, पण आपण जो काही तर्क केलेला आहे तो या ठिकाणी येत नाही. ओके, यानंतर पहा आणखी कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजेल की पहिली जी संख्या दिलेली आहे, कोणती संख्या दिलेली आहे पहा 12. 12 आणि 27 मध्ये एक आणखीन अशा पद्धतीचा तर्क येऊ शकतो पहा 12 गुणिले 2, 12 गुणिले 2 बरोबर 24, 12 गुणिले 2 24. आणि या 24 या संख्येमध्ये किती मिळवलेले आहेत पहा 3. 24 या संख्येमध्ये किती मिळवलेले आहेत 3. 24 अधिक 3 बरोबर 27. 24 अधिक 3 बरोबर 27. म्हणजे गुणिले 2 अधिक 3, गुणिले 2 अधिक 3 या ठिकाणी केलेलं आहे. तसंच या ठिकाणी आपण पाहूया 17 गुणिले 2, 17 दुनी 34, 17 दुनी 34 आणि 34 अधिक 3 बरोबर 37. 34 अधिक 3 बरोबर 37. म्हणजे 17 जसे काय येणं अपेक्षित आहे आपलं 37. तर दिलेल्या पर्यायामध्ये पहा 37 आहे का? पर्याय क्रमांक 1 40, पर्याय क्रमांक 2 38, पर्याय क्रमांक 3 41 व पर्याय क्रमांक 4 42. आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 37. ओके, तर यामध्ये हा प्रश्न सोडवत असताना याच्यामध्ये आणखीन एक पॉसिबिलिटी आपल्याला लक्षात येते पहा. या ठिकाणी काय केलेलं होतं आपण 12 गुणिले 2 बरोबर 24 आणि 24 अधिक 3 केलेले होते. ओके, 24 अधिक 3 बरोबर 27 केलेलं होतं आपण. आणखीन एक पॉसिबिलिटी आपल्याला सांगता येते की हे जे 3 आहे हे 3 कसं आपण घेतलेलं होतं पहा. तर या ठिकाणी हे जे 12 ही जी संख्या आहे 12 या संख्येतील जे अंक आहेत 1 व 2, 1 व 2 यांची बेरीज, या अंकांची बेरीज आपण या ठिकाणी काय केलेली आहे मिळवलेली आहे. म्हणजे असा एखादा तर्क येतो का हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे 12 दुनी 24 अधिक म्हणजे या अंकांची बेरीज 1 अधिक 2 बरोबर 3 म्हणजे 24 अधिक 3 बरोबर 27. त्याच पद्धतीने पहा 17 दुनी 34, 17 दुनी 34. आता या 34 मध्ये किती मिळवायचे आहेत पहा आपल्याला या अंकांची बेरीज. ओके, 17 तील अंकांची बेरीज म्हणजे 1 अधिक 7 बरोबर 8, 1 अधिक 7 बरोबर 8 म्हणजे 34 अधिक 8, 34 अधिक 8 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 42. 34 अधिक 8 बरोबर उत्तर काय आलेलं आहे 42. म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला पाहावं लागेल 42 ही संख्या दिलेली आहे का. पहिला पर्याय आहे 40, दुसरा 38, तिसरा 41 व चौथा पर्याय दिलेला आहे 42. म्हणजे आपण जे काही उत्तर शोधलेलं होतं ते उत्तर दिलेल्या पर्यायामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतरचा पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो 20 जसे 50, 20 जसे 50 तसे 14 जसे प्रश्नचिन्ह. काय दिलेलं आहे 14 जसे प्रश्नचिन्ह. ओके, तर
या दोन संख्यांचा ज्यावेळेस आपण समसंबंध पाहतो पहा, तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. 20 त्रिक 60, 20 त्रिक 60 पहा. ओके, 20 गुणिले 3, 20 त्रिक 60, 20 त्रिक 60 आणि ज्या म्हणजे जी कोणती पहिली संख्या आहे, ओके, ज्याची आपण तिप्पट केलेली आहे 20 त्रिक 60 म्हणजे त्याची परत निमपट वजा केलेली आहे पहा. ओके, म्हणजे 20/2 म्हणजे 20 ची निमपट केली आपण 10 आलं आणि हे जे 10 आहे ते या 60 मधनं वजा करायचे, म्हणजे या तिप्पटीतून आपल्याला वजा करायचे आहे. 60 वजा 10 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 50. आपलं उत्तर काय येणार आहे 50. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी करता येईल का पहा. तर याही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, 14 गुणिले 3. ओके, म्हणजे याही ठिकाणी आपल्याला त्याची तिप्पटच करायची आहे. 14 त्रिक 42, 14 त्रिक 42 येईल आणि आपल्याला ज्या संख्येची तिप्पट केलेली आहे त्याची निमपट याच्यातून वजा करावी लागेल. म्हणजे पहा या ठिकाणी 14 ची निमपट या ठिकाणी करावी लागेल. 14/2 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 7 आणि हे 7 आपल्याला याच्यामध्ये मिळवावं लागेल. म्हणजे 42 अधिक 7 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 49. ओके, 42 अधिक 7 बरोबर 49. तर दिलेल्या पर्यायांमध्ये 49 आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. ओके, तर पहा पहिला पर्याय दिलेला आहे 21, दुसरा पर्याय आहे 28, तिसरा पर्याय आहे 35 आणि चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 42 आणि आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 49. म्हणजे आपण जो काही या ठिकाणी तर्क लावलेला होता तो अशा पद्धतीचा येणार नाही. आणखीन काय या ठिकाणी तर्क लावता येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. ओके, तर यामध्ये जर आपण पाहिलं जी कोणती पहिली संख्या आहे पहा, या ठिकाणी पहिली संख्या दिलेली आहे 20. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला तिप्पट करून त्याची निमपट वजा केलेली होती. तर यांचा अशा पद्धतीने पण आपण या ठिकाणी करू शकतो पहा. याची दुप्पट करायची आहे, म्हणजे जी कोणती पहिली संख्या दिलेली आहे त्याची दुप्पट, म्हणजे 20 ची दुप्पट येणार आहे 40. 20 ची दुप्पट 40 आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय पहा की ज्या संख्येची आपण दुप्पट केलेली आहे त्याची निमपट आपल्याला अधिक करावी लागेल. म्हणजे पहा 20 ची निमपट जी आहे ती 10 येईल. 20 ची निमपट 10 आणि यामध्ये जे दुप्पट केल्यानंतर जी संख्या आलेली होती 40, तर या 40 मध्ये 10 आपल्याला प्लस करायचे, ऍड करायचे आहे. म्हणजे 40 अधिक 10 बरोबर आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी 50. आपलं उत्तर 50 येणार आहे. म्हणजे अशाही पद्धतीने आपलं उत्तर 50 येतं. म्हणजे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने करून पाहूया पहा. 14 ची दुप्पट करावी लागेल, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जी कोणती तिसरी संख्या आहे त्याची दुप्पट, म्हणजे या 14 ची दुप्पट येईल 28. 14 ची दुप्पट 28. ज्या संख्येची दुप्पट केलेली आहे त्याची निमपट परत करायचं आहे. म्हणजे 14 ची निमपट येणार आहे 7 आणि या 28 अधिक 7, 28 अधिक 7 बरोबर येणार आहे आपलं उत्तर या ठिकाणी 35. ओके, 28 अधिक 7 बरोबर 35. तर दिलेल्या पर्यायांमध्ये पाहायचं आहे आपल्याला 35 दिलेला आहे का. पर्याय क्रमांक 1 21, पर्याय क्रमांक 2 28, पर्याय क्रमांक 3 35. म्हणजे आपलं जे काही उत्तर आलेलं होतं ते दिलेल्या पर्यायांमध्ये आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जे जे काही तर्क या ठिकाणी लावत आहोत या तर्कनुसार पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपलं उत्तर येईलच असं नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रायल अँड एरर ओके, म्हणजे या पद्धतीचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आणि उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधावं लागतं. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. यामध्ये पहा 14 जसे 2 तसे 39 जसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे पहा. ओके,
आणि दिलेल्या पर्यायांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर दिलेल्या पर्यायांमध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत पहा 4, 3, 5, 6 हे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. काही वेळेस आपल्याला पर्यायांच्या माध्यमातून विचार सुद्धा करावा लागतो. म्हणजे जे काही पर्याय दिलेले आहेत, कशा पद्धतीचे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यानुसार सुद्धा आपल्याला या ठिकाणी तर्क लावावा लागतो. तर हा जो प्रश्न आहे तो इसवी सन 2018 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, तर यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर 14 दशे 2 दिलेला आहे. 14 दशे 2 दिलेला आहे पहा. ओके, तर याला आपण जर 7 ने भागलं, ओके, म्हणजे 14 भागिले 7 जर केलं तर उत्तर 2 येणार आहे. तर 39 या संख्येला जर 7 न आपण भागलं म्हणजे याही संख्येला आपल्याला 7 न भागावं लागेल तर उत्तर आपलं म्हणजे दशांश चिन्हामध्ये येतं. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या म्हणजे पूर्ण भाग 39 ला 7 ने जाणार नाही. तर आणखीन जर आपण वेगळ्या पद्धतीनं जर या ठिकाणी विचार केला तर एक गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकते की 14 ही जी संख्या आहे या 14 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो पहा. ओके, 2 ने निशेष भाग जातो. कारण दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पर्याय पाहिले तर 4, 3, 5, 6 असे पर्याय दिसत आहेत. तर 39 या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो हे दिलेल्या पर्यायातून आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल. तर 4 ने 39 या संख्येला पूर्ण भाग जात नाही. यानंतरचा पर्याय आहे 3 ने भाग जातो का पहा. तर 3 ने 39 ला भाग जातो. तर या ठिकाणी आपल्याला ज्या काही कसोट्या आहेत या कसोट्यांचा वापर करून पूर्ण भाग जातो का नाही हे या ठिकाणी शोधावं लागेल. परत 5 न पहा, 5 ने भाग जात नाहीये 39 ला व 6 ने सुद्धा निशेष भाग जात नाही. तर या ठिकाणी म्हणजे 14 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तर 39 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला पहा. 63 जसे 48 तसे 24 जसे प्रश्नचिन्ह. काय सांगितलेलं आहे पहा. 63 जसे 48 तसे 24 जसे प्रश्नचिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्याला हे उत्तर या ठिकाणी शोधावं लागणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना या ठिकाणी एक गोष्ट पाहावी लागेल पहा. यांच्यातील जो काही समसंबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधावा लागणार आहे. तर या संख्यांचा समसंबंध पाहत असताना आपल्याला या ठिकाणी जर दिलेल्या पर्यायांचा जर आपण या ठिकाणी विचार केला, या ठिकाणी 15 आहे, 17 आहे, 14 आहे, 16 आहे, हे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर निश्चितपणे आपल्याला यांचा विचार करावा लागणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो पहा, या दोन संख्यांची जी काही बेरीज आहे 6 आणि 3 यांची बेरीज येते 9 आणि या दोन संख्यांची बेरीज ही काय आलेली आहे पहा, हे 12. ओके, यांच्यातील जर आपण फरक पाहिला तर यांच्यातील फरक हा 3चा आहे. तसंच या दोन संख्यांची बेरीज जर पाहिली आपण तर ही बेरीज येते 6, बेरीज 6 येते. म्हणजे आता पुढच्या दोन संख्यांची बेरीज ही म्हणजे जर 3चा फरक पाहिला असेल तर 9 बेरीज येणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं कोणत्या दोन संख्यांची बेरीज 9 येते पहा, 1 आणि 5 6, 1 आणि 7 8, 1 आणि 4 5, 1 आणि 6 7. म्हणजे 9 कोणत्याही संख्येची बेरीज या ठिकाणी येत नाही. म्हणजे आपण जो काही तर्क लावलेला असेल हा तर्क या ठिकाणी असणार नाही. तर आणखीन वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर या ठिकाणी शोधावं लागेल पहा. ओके, या जर संख्या पाहिल्या आपण
तर या संख्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल पहा की 63 म्हणजे या जर संख्या पाहिल्या आपण या संख्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 8चा वर्ग पहा 8चा वर्ग 8 या संख्येचा वर्ग किती आहे 64 आहे 8 या संख्येचा वर्ग 64 आहे आणि 64 वजा 1 बरोबर 63 म्हणजे या पूर्ण वर्ग संख्येतून 1 वजा केलेला आहे 64 वजा 1 बरोबर 63 परत याच पद्धतीने पहा 49 दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी 7 या संख्येचा वर्ग 49 येतो आणि 49 वजा 1 बरोबर 48 49 वजा 1 बरोबर 48 आणि तसाच समसंबंध आपल्याला 24 जसे प्रश्नचिन्हाच्या जागीचा अंक या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे तर या ठिकाणी पहा 5 या संख्येचा वर्ग 25 येतो आणि 25 वजा 1 बरोबर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 24 25 वजा 1 बरोबर 24 येणार आहे मग आता दिलेल्या पर्यायांमध्ये आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल अशी कोणती संख्या आहे की ती पूर्ण वर्ग संख्येतून 1 वजा केल्यानंतर येते पूर्ण वर्ग संख्येतून 1 वजा केल्यानंतर ती येते हे आपल्याला दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून या ठिकाणी शोधावं लागेल तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे पहा 15 ओके तर आपल्याला माहिती आहे की 4 या संख्येचा वर्ग किती येतो 16 आणि 16 मधून जर 1 वजा केलं तर उत्तर येणार आहे आपलं 15 पहा 4 चा वर्ग बरोबर 16 आणि 16 वजा 1 बरोबर उत्तर येणार आहे 15 म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही उत्तर येणार आहे हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 1 नंतर आपण प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 36 यामध्ये काय दिलेलं आहे पहा 13 जसे 40 तसे 11 जसे प्रश्नचिन्ह तर प्रश्न लिहितानाच आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे की नेमकं कशा पद्धतीचं लॉजिक या ठिकाणी येऊ शकतं पहा तर या ठिकाणी एक आपण या ठिकाणी पाहू शकतो 13 गुणिले 3 बरोबर 39 13 गुणिले 3 बरोबर 39 आणि हे 39 अधिक 1 बरोबर 40 म्हणजे काय केलेलं आहे की पहिल्या संख्येची तिप्पट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तिप्पट अधिक 1 या ठिकाणी केलं उत्तर आपलं 40 आलेलं आहे तशाच पद्धतीने याही ठिकाणी आपल्याला करावं लागेल पहा 11 ही संख्या दिलेली आहे म्हणजे 11 या संख्येची तिप्पट या ठिकाणी करावी लागेल 11 गुणिले 3 11 ची तिप्पट होणार आहे 33 11 ची तिप्पट आहे 33 आणि 33 अधिक 1 बरोबर 34 33 अधिक 1 बरोबर 34 तर आता हे जे काही आपण उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे ते दिलेल्या पर्यायांमध्ये आहे का पाहावं लागेल 34 तर पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा 37 दुसरा पर्याय आहे 25 तिसरा पर्याय 28 व चौथा पर्याय आहे 42 म्हणजे आपण जे काही उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे 34 म्हणजे जे सहजासहजी आपल्याला वाटत होतं पहा 33 39 अधिक 1 बरोबर 40 त्याच पद्धतीनं 11 त्रिक 33 अधिक 1 बरोबर 34 हे आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये हे उत्तर या ठिकाणी नाही म्हणजेच आणखीन वेगळ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी तर्क करावा लागणार आहे तर यामध्ये पहा आणखीन कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो ते तर यामध्ये आणखीन एक पद्धत आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते पहा की 13 ही जी संख्या आहे पहा 13 ही जी संख्या आहे याच्यामध्ये कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही 13 येते तर आपल्याला या ठिकाणी या दोन संख्या मिळतील पहा 8 अधिक 5 बरोबर 13 बरोबर आहे 8 अधिक 5 बरोबर 13 आणि या ठिकाणी हे जी 40 ही जी संख्या आहे ही 40 ही संख्या याच दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा आहे
8 45. ओके, म्हणजे आपण हे जे काही संख्या या ठिकाणी निवडल्या कशासाठी निवडल्या पहा, 8 अधिक 5 बरोबर 13 आणि 8 45 हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ओके, म्हणजे ज्या पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला की त्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी आणि नंतर काय करायचं आहे पहा, त्याच दोन संख्यांचा गुणाकार हा या ठिकाणी असणार आहे. मग त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणीही तर्क अशाच पद्धतीचा करावा लागेल की कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही 11 येते, कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही 11 येते. तर सुरुवातीला पहा या ठिकाणी 2 आणि 9 आपण या ठिकाणी घेऊया. तर 2 अधिक 9 बरोबर 11 येईल, बरोबर आहे, किंवा 9 अधिक 2 घेऊया, असं करूया पहा. 9 अधिक 2 बरोबर 11 आणि या दोन संख्यांचा गुणाकार हा 9 दोन्ही 18. 18 आहे का पहा दिलेल्या पर्यायांमध्ये, तर दिलेल्या पर्यायांमध्ये 18 ही संख्या नाही. म्हणजे आणखीन वेगळी संख्या आपल्याला या ठिकाणी पाहावी लागेल. 8 अधिक 3 8 अधिक 3 बरोबर 11 आणि 8 गुणिले 3 8 3 24. तर दिलेल्या पर्यायामध्ये 24 आहे का पहा, तर दिलेल्या पर्यायामध्ये 24 हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं नाही. नंतर आपल्याला आणखीन वेगळी संख्या या ठिकाणी ऍड करावी लागेल पहा. 7 व 4, 7 आणि 4 यांची बेरीज येईल 11. 7 आणि 4 यांची बेरीज येणार आहे 11 आणि त्यांचाच गुणाकार, याच दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 7 चोक 28. 7 चोक 28. तर दिलेल्या पर्यायामध्ये 28 आहे का पाहायचं आहे. पहिला पर्याय 37 आहे, दुसरा 25 आहे, तिसरा 28 आहे, तर चौथा पर्याय 42 दिलेला आहे. म्हणजे तिसरा पर्याय 28. आपलं जे उत्तर आलेलं आहे 28 तर ते दिलेल्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 3. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी 18 जसे 30 तसे 27 जसे प्रश्नचिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं पहा, तर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी 18 ही जी संख्या दिलेली आहे, 18 ही जी संख्या दिलेली आहे, तर काय सांगता येईल पहा. 4चा वर्ग 16 अधिक नंतर जो काही वर्ग संख्या केलेली आहे त्याच्यामध्ये अधिक 2, 16 अधिक 2 बरोबर 18. 16 अधिक 2 बरोबर 18. आणि या ठिकाणी 30 ही जर संख्या पाहिली तर काय करता येईल पहा आपल्याला. 5चा वर्ग बरोबर 25, 5चा वर्ग 25 आणि 25 अधिक 5 बरोबर 30. 25 अधिक 5 बरोबर 30. म्हणजे काय केलेलं, सुरुवातीला आपण वर्ग संख्येमध्ये अधिक 2 केलेला आहे. म्हणजे याही ठिकाणी पहा अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 25 अधिक 2 केलेला आहे. 25 अधिक 2 बरोबर 27. 25 अधिक 2 बरोबर 27. आणि या दोन संख्यांचा जर विचार केला पहा, या ठिकाणी 4चा वर्ग केला, या ठिकाणी 5चा. आता या ठिकाणी 5चा वर्ग केला, आता मग पुढे काय येणार आहे, 6चा वर्ग येणार आहे पहा. ओके, 6चा वर्ग किती येईल 36 आणि पुढे किती मिळवायचे आहे, तीच संख्या मिळवलेली आहे पहा. म्हणजेच या ठिकाणी 36 अधिक 6 बरोबर येणार आहे उत्तर आपलं 42. उत्तर काय आलेलं आहे 42. तर दिलेल्या पर्यायांमध्ये पहा आपलं उत्तर 42 आहे का. पहिला पर्याय दिलेला आहे 36, दुसरा पर्याय दिलेला आहे 42. तर आपण जे काही उत्तर काढलेलं आहे पहा 42, तर हे दिलेल्या पर्यायामध्ये हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. कशा पद्धतीने केलेलं आहे पहा आपण. पहिल्या संख्येचा म्हणजे 4चा वर्ग 16 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलेला आहे 18 ही संख्या आलेली आहे. यानंतर पुढे काय केलं आपण पहा, 5चा वर्ग 25 आणि त्यामध्ये तीच संख्या म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केला तीच संख्या आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. 5चा वर्ग 25 अधिक 5 बरोबर 30 आलेला आहे. आणि या हे जे तिसरं पद आहे, या तिसऱ्या पदामध्येही तोच क्रायटेरिया आहे.
म्हणजे 5चा वर्ग 25 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलेले आहेत पहा. 25 अधिक 2 बरोबर 27. आणि जर चौथं पद असेल म्हणजे याच्या पुढची संख्या म्हणजे 5चा वर्गाच्या म्हणजे 5चा पुढची संख्या क्रमालगत 6. 6चा वर्ग केला 6चा वर्ग 36 आणि 36 अधिक 6 बरोबर 42. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 2. ओके. यानंतर पहा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा की 4/5 अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे व यामध्ये 21/29 जसे 7/10 तसे प्रश्नचिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. या संख्यांमध्ये जर आपण पाहिलं पहा तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून येते ती अशा पद्धतीची की हे 2 अपूर्णांक पाहिल्यानंतर यांच्यातील जो समसंबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येईल पहा. तर काय करावं लागेल सुरुवातीला 4चा वर्ग आणि नंतर 5चा वर्ग करायचा आहे पहा. ओके. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल 4चा वर्ग हा 16 आहे आणि 5चा वर्ग हा 25 येणार आहे. 5चा वर्ग 25 येणार आहे. तर यामध्ये हा जो काही दुसरं जे काही पद आहे याच्यामध्ये 21/29 दिलेला आहे पहा. म्हणजेच या ठिकाणी या 16 अधिक हा जो छेदस्थानी अंक आहे, छेदस्थानी कोणता अंक आहे 5, तर हे 5 आपण या ठिकाणी मिळवायचं आहे. 16 अधिक 5 बरोबर 21. 16 अधिक 5 बरोबर 21 आणि छेदस्थानी आपण 5चा वर्ग केलेला होता. छेद 5 आहे, 5चा वर्ग केलेला होता 25. तर या 25 मध्ये अंशस्थानचा जो अंक आहे, अंशस्थानचा अंक 4 आहे. तर 25 अधिक 4 बरोबर 29. 25 अधिक 4 बरोबर 29. म्हणजे काय केलेलं आहे पहा, जे अंशाने छेद दिलेले आहे त्यांचा वर्ग करायचा आहे आणि अंशाच्या वर्गामध्ये छेदस्थानचा अंक मिळवायचा आहे व छेदस्थानच्या वर्गामध्ये अंश आपल्याला या ठिकाणी मिळवायचा आहे. तशाच पद्धतीचा तर्क या ठिकाणी येतो का पहा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. तर काय करावं लागेल पहा आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला 7चा वर्ग करावा लागेल. 7चा वर्ग हा 49 येईल आणि 10चा वर्ग हा 100 येईल. ओके. म्हणजे आता पुढे काय करावं लागेल पहा 49 अधिक ही जी संख्या आहे म्हणजे छेदस्थानी 10 ही संख्या आहे. 49 अधिक 10 बरोबर येणार आहे 59 बरोबर 59 आणि छेदस्थानी पहा जो वर्ग संख्या आलेली आहे 100. या 100 मध्ये काय करायचं आहे, हा जो अंशस्थानी अंक आहे 7 तो मिळवावा लागेल. म्हणजे 100 अधिक 7 बरोबर 107. 107 म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे पहा 59/107. 59/107 हे दिलेल्या पर्यायामध्ये आहे का पहा 59/107. पहिला पर्याय दिलेला आहे 49/100. दुसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 59/107. म्हणजेच आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे जे उत्तर आहे हे या ठिकाणी बरोबर आलेलं आहे 59/107. ओके. यानंतरच पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 यामध्ये काय दिलेलं आहे पहा 83 जसे 47 तसे प्रश्नचिन्ह जसे 167. पहा या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण चौथं पद या ठिकाणी शोधलेलं आहे. ओके. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा समसंबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आणि त्या ठिकाणी आपण चौथे पद या ठिकाणी शोधलेलं होतं. तर या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला तिसरं पद शोधायचं आहे. पहा कितवं पद शोधायचं आहे, तिसरे पद आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ओके. या संख्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजेल पहा की
या ठिकाणी ही जी 83 ही जी संख्या आहे, ही 83 ही जी संख्या आहे, ही या 83 या संख्येला आपल्याला अशा पद्धतीचा तर्क लावता येईल पहा. 9चा वर्ग असणार आहे 81 आणि या 81 या संख्येमध्ये जर 2 मिळवले, 81 अधिक 2 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 83. 81 अधिक 2 बरोबर 83. आणि त्याच पद्धतीनं पहा 47 ही जी संख्या आहे, तर या संख्येला 7चा वर्ग बरोबर 49. 7चा वर्ग बरोबर 49 आणि या 49 मधनं 2 वजा केले 47. म्हणजे काय केलेलं आहे पहा, पहिल्यांदा आपण वर्ग संख्येमध्ये 2 ही संख्या मिळवली आणि दुसऱ्या वेळेस काय केलं, वर्ग संख्येतून 2 ही संख्या वजा केलेली आहे. त्याच पद्धतीनं जर आपण या ठिकाणी पाहिलं पहा 167 म्हणजे काय केलेलं आहे पहा, 13चा वर्ग हा 169 येतो. 13चा वर्ग 169 आणि 169 वजा 2, 169 वजा 2 बरोबर येणार आहे आपलं उत्तर 167. 169 वजा 2 बरोबर 167. तर आता या ठिकाणी काय करावं लागेल पहा, एखादी पूर्ण वर्ग संख्या घ्यावी लागेल तिसऱ्या पदामध्ये आणि त्या पूर्ण वर्ग संख्येमध्ये अधिक 2 करावे लागतील. मग आपल्याला हे उत्तर दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहावं लागेल पहा. ओके, तर आणखीन एक पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरावी लागेल की या 2 संख्यांमधील जो काही फरक आहे तो 2चा फरक आहे पहा. ओके, कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. हे चौथं पद आहे आपलं, हे चौथं पद आहे. म्हणजे तिसऱ्या पदामध्ये म्हणजे जे तिसरं पद असणार आहे हे काय असणार आहे, या ठिकाणी 2चा फरक असेल म्हणजे हे 2 ने मोठे असणार आहे. 13 आहे म्हणजे या ठिकाणी 15 येणं अपेक्षित आहे. ओके, तर पाहूया येतं का. 15चा वर्ग हा 225 आणि 225 अधिक 2 बरोबर आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे 227. तर दिलेल्या पर्यायामध्ये उत्तर आहे का पाहूया आपण. 227 पर्याय क्रमांक 1 198, पर्याय क्रमांक 2 171, पर्याय क्रमांक 3 227 आणि आपले उत्तर या ठिकाणी 227च होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, यानंतरचा शेवटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40. तर प्रश्न क्रमांक 40 काय दिलेला आहे पहा. 53 जसे 13 तसे 85 जसे प्रश्नचिन्ह. 85 जसे प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना पहा, या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपल्याला काय करावं लागेल पहा. एक या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल पहा की या ठिकाणी जो पहिला अंक या ठिकाणी दिलेला आहे पहा, म्हणजे 53 या संख्येतील जो पहिला अंक आहे तो आहे 5. तर काय करायचे आपल्याला, 5 ची दुप्पट करायची आहे पहा. 5 ची दुप्पट 10, 5 ची दुप्पट 10 आणि हा दुसरा अंक त्याच्यामध्ये मिळवायचा आहे. 10 अधिक 3 बरोबर 13. 10 अधिक 3 बरोबर 13. तर त्याच पद्धतीचा तर्क आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. म्हणजेच काय करावं लागेल पहा, 8 गुणिले 2 म्हणजे पहिलं अंक आहे या ठिकाणी 8. तर 8 ची दुप्पट करावी लागेल. 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16 आणि या ठिकाणी 16 अधिक 5, 16 अधिक 5 बरोबर 21. दुसरा अंक 5 आहे म्हणून 16 अधिक 5 बरोबर 21. तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला ते उत्तर पाहायचं आहे पहा 21. एक पहिला पर्याय आहे 37, दुसरा 43, तिसरा 41, चौथा पर्याय आहे 35. तर हे जे काही आपण या ठिकाणी तर्क लावलेला आहे हा या ठिकाणी अशा पद्धतीचा तर्क येणार नाही. तर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा तर्क आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. पहा, यामध्ये आणखीन एक तर्क आपण या ठिकाणी लावू शकतो. पहा, या 2 अंकांची जी बेरीज आहे 5 अधिक 3 बरोबर 8 आणि जे उत्तर आलेलं आहे 8, या 8 मध्ये परत आणखीन 5 मिळवायचे आहेत. 8 अधिक 5 बरोबर 13. तशाच पद्धतीनं पहा, 8 आणि 5 13 आणि 13 मध्ये जर 5 मिळवलं तर 18
उत्तर 18 यायला पाहिजे, तर दिलेल्या पर्यायामध्ये 18 हा ऑप्शन नाही, म्हणजे हाही तर्क या ठिकाणी येणार नाहीये पहा. ओके, तर यामध्ये आणखीन एक तर्क आपण या ठिकाणी लावू शकतो पहा. याच्यासाठी पहिली जी संख्या आहे 53, तर या 53 या संख्येतील अंकांचा गुणाकार जर केला पहा, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, आणि या 15 मधनं परत जर 2 वजा केले, 15 वजा 2 बरोबर 13, 15 वजा 2 बरोबर 13 येणार आहे. तसाच तर्क आपल्याला या ठिकाणी जर लावला, 85 ही संख्या दिलेली आहे, म्हणजे 85 या संख्येमध्ये 8 आणि 5 यांचा गुणाकार करावा लागेल. 8 पंचे 40, 8 पंचे 40 पहा, 8 पंचे 40, आणि या 40 मधनं 2 वजा जर केले, 40 वजा 2 बरोबर 38, 40 वजा 2 बरोबर 38. तर दिलेल्या पर्यायामध्ये पाहायचंय पहा, 38 या ठिकाणी 37 आहे, 43, 41, 35, म्हणजे 38 हे सुद्धा उत्तर या ठिकाणी नाही. पण या ठिकाणी आता हे जे आपण 2 वजा केलेले आहेत पहा, हे 2 कसे वजा केलेले आहेत, तर आपण नॉर्मली 2 वजा केलेले होते, परंतु याचा समसंबंध याच्याशी लावता येईल का पहा, या 2 संख्यांशी. तर या ज्या 2 संख्या आहेत, तर यांची वजाबाकी म्हणजे 5 वजा 3 पहा, म्हणजे हे जे 2 कुठून आलेलं आहे, 5 वजा 3 करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. ओके, 5 वजा 3 बरोबर 2, म्हणजे हे 2 याच्यातून वजा करावं लागेल. ओके, तसाच समसंबंध या ठिकाणी करावा लागेल, म्हणजे 8 पंचे 40 हे बरोबर असणार, 8 पंचे 40. आता हे जे आपण या ठिकाणी वजा 2 केलेलं होतं, तर काय करावं लागेल पहा, 8 वजा 5, 8 वजा 5 बरोबर काय येणार आहे, 3 येणार आहे. तर 3 वजा करावं लागेल आपल्याला या ठिकाणी पहा, किती, 3 वजा करायचं आहे, म्हणजे 40 वजा 3 बरोबर उत्तर येणार आहे आपलं 37. 40 वजा 3 बरोबर उत्तर येणार आहे 37. तर दिलेल्या पर्यायामध्ये पहा, पर्याय क्रमांक 1 हा आपला 37 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 37, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क या ठिकाणी लावायचे आहेत, आणि जास्तीत जास्त अशा पद्धतीच्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी सराव करावायचा आहे. निश्चितपणे हे सर्व प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजलेले असतील. जर हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला समजलेले असतील, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व एखाद्या कोणत्या प्रश्नाचं जर उत्तर तुमचं जर वेगळ्या तर्क लावून जर वेगळं येत असेल, तर तेही उत्तर आपण कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. जर आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा, व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.